रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जर कल्पना असेल तर एक असतं वॉटर क्वालिटी इंडेक्स. तर हे जे टेक्निकल गोष्टी आहेत तर आपण समजून घेतलं तर मला वाटतं की आपलं हे संभ्रम दूर होईल आणि नक्कीच आम्हालाही कळतं की जर मिनरल वॉटर जेवढं जर पिण्यासारखं स्वच्छ पाणी असेल तर आपल्याला डोळ्याला ते दिसत नाही. आम्हाला तोही प्रश्नचिन्ह पडतो. पण शेवटी वॉटर क्वालिटी इंडेक्स जर आपण पाहिला, ही जे टेक्निकल बाजू आपण पाहिली तर ते सोडून जर कोणी जर चुकीची माहिती अपलोड केली असेल तर नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल. खासगी लॅबचा रिपोर्ट वेगळा येतो, तुम्ही काढलेला वेगळा येतो. खासगी लॅब त्या कुठल्या टेक्नॉलॉजी यूज करतात, कशा पद्धतीने टेस्टिंग करतात, त्याचं व्हेरिफिकेशन कोण करतो त्याची जबाबदारी आमची नाही. नियमाप्रमाणे प्रत्येक महिन्याला त्यांना सॅम्पल घ्यायचा आहे. प्रत्येक महिन्याचा रिपोर्ट हा वेबसाईटवर अपलोड होतो. त्याच्यामध्ये एक उल्लेख असा त्यांनी दिलेला आहे जे पाणी पिण्यायोग्य आहे. मग जर रिक्वायरमेंट आहे आमची पैशांची, ते आम्ही शासनाला कळवलेली आहे. 1000 कोटीची आमची रिक्वायरमेंट आहे, ते आम्ही फेज वाईज इम्प्लिमेंट करणार. आता पहिले फेजमध्ये 200-150 कोटी जर आम्हाला मिळाले तर मोस्टली प्रश्न आपला म्हणजे सध्याचा तरी सुटून जाईल आणि नंतर न्यूली डेव्हलप्ड एरियासाठी मग आपण फेज 2 फेज 3 असं. मॅडम सीईटीपीची माहिती दिली का? सर सीईटीपी नाही गेलं 30 वर्षापासून NYC स्थापन झाल्यापासून जे रासायनिक गरज पडली तर जे इंडस्ट्रीज आहेत तर आम्ही ZLD करायला इन्सिस्ट करू. नाशिकमध्ये त्याच ठिकाणी त्यांना त्याचं ट्रीट करावं लागेल आणि विदिन पॅरामीटर करावं लागेल. सर त्यालाच एक ऍड करतो. याच्यापूर्वी त्या ठिकाणी इंडस्ट्री आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर त्या शेतकऱ्यांनी सगळा विरोध केला आणि 50% अधिक इगतपुरी तालुक्यामध्ये आरक्षण धरणांसाठी झालेलं आहे. आता पुन्हा MIDC साठी आरक्षण, रस्त्यांसाठी आरक्षण, तर ते शेतकऱ्यांनी विरोध केला. पण परत हा तर शासनाचा विषय, तो परत प्रदूषण पण त्या ठिकाणी होणार. ते सगळं नेचर सगळं सह्याद्रीचा सगळा शासनाचा विषय. शासनाने जर आम्हाला विचारलं तर आम्ही नक्कीच आमचं. आणि तुम्हाला एवढे प्रश्न विचारण्याचा आपण धन्यवाद साहेब. तुम्हाला एवढे प्रश्न विचारण्याचा फार मोठा होता. टेक्नॉलॉजी जुनी आहे, ते जुने आहेत. मग त्याच्यावर पैसे खर्च करतोय ना आपण महापालिका. नाही कसं आहे म्हणजे ते ठेवावा तरी लागेल जोपर्यंत नवीन करत नाही. आणि त्याच्यापेक्षा सिरियस मॅडम असं आहे की जे भाविक गंगेवर येत आहेत त्यांना आपण गटारीचं पाणी पास होईल. नाही कसं आहे, जे एक्झिस्टिंग त्यांच्या जे STPs आहेत त्यांचं अपग्रेडेशन मी तेच म्हणालो मॅडम तुमच्याशी जेव्हा ते त्यांचं जे प्लॅन आहे ते जेव्हा ते शेअर करतील तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांचं त्यावेळेला जे बनवले ते चुकीचे होते असं आहे. मित्र असं नसतं. STP प्लॅनची काही गाईडलाईन, त्या गाईडलाईन प्रमाणे त्यावेळेला STP तयार केली. STP तयार झाल्यानंतर तेव्हा 30 BOD अलाउड होतं. आता बिलो 10 BOD आहे. त्याप्रमाणे त्यांनी अपग्रेडेशनचं ऑलरेडी प्रपोजल दिलेलं आहे. त्याचं काम सुरू आहे. अपग्रेडेशन इज अ डिफरंट इश्यू. विषय असा आहे की जे सिवेजचा जो पाईपलाईन त्यावेळेस न्यायालयाने खूप गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. महापालिकेने दर महिन्याला विभाग आयुक्तांची बैठक असते. सर्वांना दिलेलं आहे. मग तेव्हापासून आता 2025 आले. MPCBने काय काम केलं? सर तुम्ही कॉर्पोरेशनचा आम्हाला बोलायचंच नाही. आम्हाला MPCBच्या अध्यक्ष MPCB काय काम करते हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं. MPCB ऐका ना, तुम्ही प्लॅस्टिकचा विषय सांगितला ना, प्लॅस्टिकच्या कारखान्यांवर कारवाई कोण करणार? कॉर्पोरेशन करणार आहे का? हो बरोबर आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करतं मग? कॉर्पोरेशनला आम्ही सांगतो कारवाई करायला. नाशिकचं MPCB सर बाहेरून जर प्लॅस्टिक तयार होऊन येत आहे सर, आमच्याकडे कारखानाच नाही ना. सर तुम्ही अगोदर ना तुम्ही नियमाचा अभ्यास करून बरोबर. सर तुम्ही नियम सांगा, आमचा अभ्यास नाही. ते माझं काम नाही. आमच्या वेबसाईटवर सगळे नियम आहेत. नाही सर, नाही हे नाही तुमच्याकडून उत्तर तुम्ही नाही. नियमाचा अभ्यास करून घ्या. बरोबर. कोणाची काय जबाबदारी आहे? तुम्ही एक पत्रकार आहात. एक पत्रकारच्या अनुषंगाने कोणाची काय जबाबदारी आहे? सर नाशिक महापालिका ग्रामीण भागातल्या कारखान्यावर ऍक्शन घेऊ शकतं का? हे तुम्ही अगोदर स्वतःहून थोडा अभ्यास करून घ्या आणि नंतर तुम्ही प्रश्न विचारा. सर सांगा ना, नाशिक महापालिका ग्रामीण भागामधल्या किंवा राज्यामधल्या अन्य जिल्ह्यांमध्ये जाऊन कारवाई करेल का? कलेक्टर करू शकता. कोणते कलेक्टर? त्या जिल्ह्यातले कलेक्टर त्या जिल्ह्यात मी सर नाशिक महापालिकेने सांगतो. नाशिक महापालिका महापालिका जाऊ शकता त्यांच्या हद्दीमध्ये कारवाई कोणाच्या? करायला. सर विषय असा आहे जिल्हाधिकारी सर तुमची आता मीटिंगच राहतात. प्रत्यक्षात कुठली कारवाई होत नाही या कंपन्यांवर आणि ते सगळं अनट्रीटेड पाणी जे आहे ते गोदावरीत मिसळलं जातं वर्षानुवर्ष. सगळ्यात महत्त्वाचा कुंभमेळा आला की ह्या सगळ्या 2 वर्षापूर्वी अशी चर्चा होतात. तरी 2 कुंभमेळा केला. नमामि गोदा योजना राबवण्यात आली. सेंट्रल कडून फंडिंग आलं. अनेक दृष्टिकोनातून काहीतरी काय आता
मी सुद्धा नवीन आहे, मॅडम सुद्धा नवीन आहे, आम्हाला एक संधी द्यावी तुम्ही. आम्ही बदल करून टाकू 2 तुम्हाला. वर्षानंतर तुम्ही आम्हाला ऐका विचारा. ना. आम्हाला विचारा, आम्ही बदल करून टाकू तुम्हाला. तुम्ही आता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आढावा घेतला असेल ना नाशिकचा, त्याची माहिती द्या ना. किती नाशिक लोकांवर शहराचा घेतला. हा मग किती लोकांवर कारवाई केलं? आम्हाला प्रदूषण कारवाई करणं हा हेतू नाहीये. हो, एक सर. गोष्ट लक्षात ठेवा, कारवाई करणं हा हेतू नाहीये. जर कारवाईतून काय बदल घडला नाही त्याला काही अर्थ नाही. मी किती फाईन केलं त्याला काही अर्थ नाहीये. जर त्या फाईन मधून मग तुम्ही बदल नाही झाला त्याला कारखाने काही सील अर्थ केलेत नाही. का? तो माझा हेतू नाहीये. सर लक्षात तुमचा ठेवून नाही घ्या. हेतू. ऐका तुम्ही चांगला हेतू ठेवून पाहिजे, पण लोकांना शिस्त लावायचं तुम्ही सांगतात ना आपल्यापासून शिस्त लागली फाईन पाहिजे. लावून कोणाला शिस्त लागत नाही. हो सर, मग सोल्युशन काय? सोल्युशन म्हणून सुरुवातीलाच बोललो, जर ह्याच्यामध्ये मला मीडियाची साथ, प्रशासनाची साथ आणि जनतेची साथ ही महत्वाची असते. जर ह्याच्यामध्ये बिहेव्हिअरल चेंज जर करायचं असेल लोकांमध्ये, तर जनजागृतीच्या माध्यमातून हा बिहेव्हिअरल चेंज कारखानदार ऐकत नसेल तर लोकांचा काय संबंध आहे याच्यामध्ये? सगळ्यांना प्रदूषण लोक नाही करत आहे. ते लोकच आहेत ना. ठराविक, हो सर असं नाहीये, ठराविक कारखानदार करताय. तुम्ही बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काही ऍक्शन घ्यायला लावली का? किंवा या लोकांनी काय केलंय? सर आम्हाला यांची जाणून घ्यायचे प्रदूषण जर नियंत्रण. आम्हाला आढळलं असेल, जर एखादा कारखाना किंवा इंडस्ट्री किंवा मग इव्हन पालिका जर कुठल्याही नियमाचं उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई होतेच. ती मला सांगायची गरज लागत नाही. ते तुम्हाला सांगितलं, आम्हाला नाही सांगत ना. सांगायची गरज लागत नाही की ह्याच्यावर कारवाई करा, त्याच्यावर कारवाई करा. पण ती कारवाई नाही, काय कारवाई आहे. केली? यापूर्वी काय झालं ते प्रदूषण सांगा नियंत्रण सर. मंडळाकडनं आजपर्यंत किती हा, कारखान्यांना सर, नोटीस सिंपल पाठवली, आकडे कारवाई नाही, केली? सर. दुसरी गोष्ट, महापालिकेवर काय ऍटलीस्ट महापालिकेला एखादं पत्र तरी पाठवलंय का की तुम्ही सांडपाणी गोदावरीमध्ये सोडू नका? याचा दुसरा अर्थ होतो की प्रदूषण तुम्ही- नियंत्रण मंडळ कारवाईच करत सर, नाही. तुम्ही आता प्लास्टिकचा जो मुद्दा उपस्थित केला, उद्यापासून जर प्रश्न उचलला सर, प्रश्न असा आहे- तर मला देता येईल. जसं तुमचं काय म्हणणं आहे, काय कारवाई केली? महापालिकेला आम्ही वेळोवेळी त्यांना कळवलेलं आहे. शेवटचं मला वाटतं मार्चच्या महिन्यामध्ये आपण त्यांना प्रपोज डायरेक्शन दिलेले आहे की तुम्ही काय कारवाई केली पाहिजे, काय त्याचं केलं पाहिजे. इन टर्म्स ऑफ जे तुमचा दुसरा प्रश्न आहे कारखानदारावर, त्याच्यावर काय कारवाई केली आहे, तर त्याचा जो लेखाजोखा तुम्हाला पाहिजे तो लेखाजोखा द्यायला मी तयार आहे, देतो तुम्हाला. सर सीटीपी साठी एक मिनिट सगळं माहित आहे, तर त्याच्यात म्हणजे आपण असं नाही सांगू शकत की हा खरं की खोटं. पण जी स्थिती आहे ते सर्वांना माहित आहे. त्या इम्प्रूव्हमेंटसाठीच आता एवढी प्लॅनिंग केलेली आहे. आपले काम सुरू होत आहे, तर आता आपण काम होऊ देऊ. त्यानंतर जर तुमची काही हे राहिली तर आपण बघू. नाही मॅडम, तुम्ही महापालिकेचा विषय Solution आपण काढू. आम्हाला प्रदूषण नियंत्रण मंडळ काय काम करतं नाशिक मध्ये? नियंत्रण मंडळ- प्रदूषण नियंत्रण मला मंडळ सांगा- इंडस्ट्री मधून मला सांगा, तुम्ही येतंय. एवढे सगळे ज्येष्ठ पत्रकार इथे बसले. ह्याच्या अगोदर अशी कुठली संलग्न बैठक झालेली का? नाही, म्हणून तर तुम्हाला एवढे प्रश्न आहे झालेली ना. का? कोणी येतच नव्हतं नाही, ना. नाही, झालेली का? नाही, म्हणजे पालिका आणि बोर्ड हे एकत्र कधी एका टेबलवर बसून प्लॅटफॉर्म बसून कधी चर्चा प्रदूषण केलेली का? नियंत्रणावर सर नियंत्रणच तुम्ही नाही ना, समजलं. बरं का? नाही, नाही, कधी केलेली का? तुम्ही समजून बरं वडील का? असताना तर झाली. ही नाही सर, हो इथे सुरुवात कधीच नाही नाही, झाली. नाही, तुम्ही पहिले समजून घ्या. पहिले प्रदूषणाचा विषय ही सुरुवात आहे. सर, ही एक सुरु- मिनिट. एक मिनिट, ही प्रदूषण- सुरुवात- एक मिनिट, प्रदूषणाचं- मला पूर्ण करू नाही, द्या. नाही. बघा, ही सुरुवात आहे. ही माझी फर्स्ट आणि लास्ट नाही आहे. रेग्युलर आमचं रिव्ह्यू होत राहील. तर त्याच्यामध्ये कुठे आढळलं तर काही गोष्टी नियमाप्रमाणे किंवा प्लॅन प्रमाणे होत नाही, तर आम्हाला कानुगडणी सुद्धा करता येते, आम्हाला दंड मारता सुद्धा येतं. बघा, अगोदर जे प्रेमाने करता येईल ते प्रेमाने करू. सर आता तुम्ही किती वर्ष अध्यक्ष असणार आहे? परत अध्यक्ष नाही आहे हे आपण सगळे मान्य करतो. जर असं काही आढळलं असेल तर नक्कीच आपण त्यांच्यावर जी कारवाई करायची ती कारवाई करूया. आणि हे सगळं बघा, आता जे झालं गेलं त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही. पण आता पुढे जाऊ जे आपल्याला पुढचं फ्युचर काय करायचं, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गोदावरी नंदिनी जे नाशिक शहरातून जे 2 महत्त्वाच्या नद्या जातात ह्या कशा सुजलाम फुजलाम करायच्या, ह्या अनुषंगाने आज आम्ही ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे. आणि तो त्याची action plan सांगा ना. अंमलबजावणी ऍक्शन प्लॅन काय आहे? ऍक्शन प्लॅन महानगरपालिकेचे मी तेच बोलतो की मॅडम तुमच्याबरोबर ते शेअर करतील की नाही, ते महापालिकेचा ऍक्शन प्लॅन माहिती. प्रदूषण नियंत्रण नाही, नाही. मंडळाचे अध्यक्ष म्हणून काय झालं आजच्या बैठकीत? आजच्या बैठकीत त्यांनी जो ऍक्शन प्लॅन जो तयार केलेला आहे त्याचा आम्ही आढावा घेतलेला आहे. कारण ऍक्शन प्लॅन ही महानगरपालिका तयार करते. ऍक्शन प्लॅन प्रदूषण त्याच्यामध्ये काय त्यांची आमची मदत लागली तर आम्ही त्यांना नक्कीच गाईड करतो, सजेस्ट करतो. आम्हाला हे सांगा की प्रदूषण नियंत्रण मंडळ काही फंडिंग करू शकतं का महापालिकेला? नेमकी भूमिका काय प्रदूषण कारण तेव्हा असं आहे की प्रदूषण नियंत्रण मंडळ इथले जे सॅम्पल आहेत ते व्यवस्थित कलेक्ट करत नाही. कॉर्पोरेशननी जर समजा सांडपाणी सोडलं तर त्यांच्यावर ऍक्शन घेत नाही. म्हणून आम्हाला प्रश्न पडला आहे, बोर्डाचे अध्यक्ष म्हणून आज तुम्ही बैठक घेतल्यानंतर महापालिकेला काय देऊ केलं? म्हणून आज बोर्डाचे अध्यक्ष म्हणून मी आज महापालिकेने काय त्यांचे काय काम केलेलं आहे ते कामाचा आढावा घेणार. हेच आमचं काम आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणून.
कुठल्याही नगरपालिका महानगरपालिका कशा पद्धतीने काम करत आहे, काय काम करत आहे त्याचा आढावा घेणं आणि जर चुकीचं काम कुठे आढळलं तर त्यांची कानउघडणी करणं आणि त्यांना दंड करणं हेच आमचं काम आहे. महापालिकेच्या- आणि जर गरज पडली तर नक्की जमिनीवर जाऊन सुद्धा आम्ही काम करतो साहेब. आणि तशीही आमची तयारी आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येक महापालिका असो, महानगरपालिका असो, नगरपंचायत असो की कुठलीही असो, ही सक्षम आहेत त्यांच्या स्तरावर काम करण्यासाठी. नाही, याचा विषय असा आहे- सगळी सुरुवात करावी लागेल म्हणून बघा की महाकुंभ संदर्भात महाकुंभ जसं शासनाचे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही तसं करतो. हायकोर्टाचे आदेश आहेत 2010 एक पासून एक्झाम्पल मी हायकोर्ट सांगते. जसा शहराची आधी जे आहे तो आपला रुरल एरिया आहे तिथं ठरलेलं आहे की जे आपले वरचे म्हणजे अपस्ट्रीम एरियाज आहेत तिथे जर इन्सिडू एसटीपीची गरज असेल काही मोठे गावात तर जिल्हा त्याच्या परिषद नोटिसा दिल्या पण ऐका, WRI आहे वॉटर रिसर्च इन्स्टिट्यूट ते पूर्ण सर्वे करताय सगळे नदी नाल्यांचा गोदावरी तर त्या सर्वेमधून जे काही निघेल आपल्याला की हे सोल्युशन करायचे मग आम्ही ते साहेबांना देणार आणि साहेबांनी आम्हाला ऑफर केलेलं आहे ते आम्हाला हेल्प करतील. मग त्या प्रकारचा त्याला अजून 1-2 महिने लागेल कारण की ड्राय वेदर फ्लोमध्ये पूर्ण पाहण्यासाठी थोडा मे पर्यंत चांगला सर्वे होतो. मॅडम मुळात अस्तित्वात असलेल्या एसटीपी प्लॅन मधलं जे